नमस्कार शेतकरी बांधवांनो, बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, जुन्नर अवतूर बाजार समितीमध्ये जो चिंचवड कांदा आहे त्याची एकूण आवक ही 10,349 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 600 रुपये तर कमाल दर हा 1400 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 32,734 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 1,500 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 700 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 15,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 150 रुपये तर कमाल दर हा 1122 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 750 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 22,752 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,515 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,075 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 7,180 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1,148 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 16,660 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,272 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 20,500 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 150 रुपये तर कमाल दर हा 1,016 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 880 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 26,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 165 रुपये तर कमाल दर हा 1,205 आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 830 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 9,100 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,016 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 850 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 26,400 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,472 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 925 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 1,800 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1,000 रुपये तर कमाल दर हा 1,200 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,150 रुपये देण्यात आलेला आहे. नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे त्याची एकूण आवक ही 1,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1,300 रुपये तर कमाल दर हा 1,500 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,425 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट. यामध्ये एकूण कांद्यांची आवक ही 9,603 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 600 रुपये तर कमाल दर हा 1,300 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 950 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर बाजार समिती. त्यामध्ये एकूण कांद्यांची आवक ही 5,556 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1,200 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर 800 रुपये देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव देण्यात आला आहे याविषयी माहिती पाहिली आहे. अशाच कांदा बाजारभावविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद.